अपडेट जाणून घेत राहू रवी. तुर्तास धन्यवाद. पुढची बातमी पाहूया. मतदानाच्या आदल्या रात्री बीड शहरातील नाळवंडी नाका परिसरात एका स्कूटीच्या डिकीमध्ये पैसे आणि धारधार शस्त्र सापडल्यानं एकच खळबळ उडाली. एक संशयित तरुण फिरत असताना काही तरुणांनी त्याला अडवून विचारपूस केली आणि याच वेळी त्याच्या स्कूटीची झाडाझडती घेतल्यानंतर स्कूटीच्या डिकीमध्ये अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काही पॅम्पलेट्स, त्यामध्ये पैसे आणि धारधार शस्त्र आढळून आली. तरुणांनी संबंधित तरुणाला पेठबीड पोलिसांच्या स्वाधीन केलं. मतदानाच्या आदल्या दिवशी हा प्रकार घडल्यानं खळबळ उडाली. पोलीस या प्रकरणी सध्या अधिक तपास करतायत. विकास माने आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील. विकास, नेमकं काय घडलंय? या तरुणाचा नेमका कुणाशी संबंध आहे? पैसे कुणाकडून आलेत? काय अपडेट्स आहेत? या ठिकाणी आपण बघतोय की आता मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे, मात्र त्या आदल्याच रात्री हा संपूर्ण प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे आणि हा संपूर्ण प्रकार जो आहे तो बीड शहरातील नाळवंडी नाका परिसरामधला आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत जी आहे ती एका प्रभागामध्ये सुरू आहे आणि अशामध्ये जर पाहिलं तर आदल्या रात्री एका डिक्कीमध्ये, म्हणजे स्कूटीची जी डिक्की आहे त्या डिक्कीमध्ये एक धारदार शस्त्र जे आहे ते आढळून आलेलं आहे. त्याबरोबरच काही पैसे जे आहेत ते देखील आढळलेले आहेत. या संपूर्ण प्रकरणामध्ये काही तरुणांनी हा प्रकार जो आहे तो समोर आणला होता आणि त्याच्यानंतर पेठबीड पोलिसांना या संपूर्ण घटनेची माहिती जी आहे ती देण्यात आली आणि जे तरुण हे पैसे आणि हे शस्त्र बाळगत होते त्यांना देखील या ठिकाणी पोलिसांकडे स्वाधीन करण्यात आलेलं आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची आता माहिती जी आहे ती पोलिसांच्या माध्यमातून देखील घेतली जात आहे. आता काय कारवाई केली जाते हे पाहणं निश्चित महत्त्वाचं असेल. धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. वर्ध्यामध्ये नगर